हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर पापडी. तर स्टोअर करण्याआधीच संपणारी, ना सोडा ना मैदा, तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारी. तर बघू शकताय एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही आवाज पण बघू शकताय. तर एकदम खमंग आणि खुसखुशीत आणि भरपूर दिवस टिकणारी आपली कोथिंबीर पापडी बनवणार आहे. आणि ती कशी बनवायची ते बघूया. अजिबात वेळ लागत नाही, झटपट तयार होते. तर आपल्याला लागणार आहे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं रोजचं चपातीचं पीठ असते ते मी 1 वाटी घेतलेलं आहे. तर 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तर बघू शकता मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तीच वाटी आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी बेसन घेतलेलं आहे. तर आपल्याला 3 पीठं घ्यायची आहेत. तर याच्यामध्ये घातलेलं आहे लसूण, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे. हे मिक्सरला फिरून घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकते. तर याच्यामध्ये घातलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर मी 1 चमच घातलेला आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे. हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि भरपूर सारे असे तीळ घातलेले आहेत बघू शकताय. तर एक छोटी वाटी मी तीळ घातलेली आहे आणि पोह्याचे चमच मसाला तर 4 चमच मी तीळ घातलेले आहे आणि वरनं घालायचं आहे ओवा. तर क्रश करून ओवा घालायचा आहे. तर हे आता कोरडं जिन्नस आहे ते एकत्र हाताने व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं. आता हे कोरडं आहे ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घटसर आपण जसं चपातीला कणिक भिजवतो तसं आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय थोडं थोडं असं पाणी टाकून मी घटसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर मस्त छान असा मऊ लुसलुशीत गोळा झालेला आहे. आता हे पीठ आपण फक्त 10 मिनिट भिजायला ठेवूया. तर हे झाकून आपण आता फक्त 10 मिनिट भिजायला ठेवूया. 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला लगेच ही लाटायला घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त छान आता हे पीठ पण भिजलेलं आहे आणि आपण लगेच आता ही लाटायला घेऊया. तर आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असं दाब देऊन असं जसं आपण चपाती लाटतो तसंच आपण याला चपाती असं लाटून घ्यायचं आहे. एकदम असं जेवढं पातळ होईल आपल्याला तेवढं याचं पातळ लाटून घ्यायचं आहे. जाड आपण चपाती लाटलं तर आपल्या पुऱ्या आहेत त्या कोथिंबीर पापडी आहे ती आपली एकदम मऊ होईल. आणि आता हे बघू शकताय तर एकदम अशी मी चपाती याची पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि एकदम अशी छोटी वाटी आहे. तर आपल्याला छोटे छोटे अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत वाटीच्या साह्याने. बघू शकताय पुऱ्याची साईज तुम्ही लहान मोठी करू शकताय. तर ग्लासची साईज असली ते पण चालते, पण मी या वाटीच्या साह्याने असे ह्या कोथिंबीर आपल्याला असे पाडून घ्यायचे आहेत. बघू शकताय कोथिंबीर पापडी आपल्याला बनवायची आहे. तर पापडीमध्ये एकदम खमंग आणि खुसखुशीत पापडी बनवायची आहे. तर याच पद्धतीने सगळे असे मी पापडी तयार करून घेते अशी. तर बघू शकताय असं. तर याच पद्धतीने सगळ्या असं करून घेते. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम असं गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर मिडियम गॅसवर तळवल्यामुळे अगदी खुसखुशीत होतात आणि कडकपणा येते. तर भरपूर दिवस टिकणारी आपली कोथिंबीर पापडी तयार होत आहे. बघू शकताय खायला म्हणसाल तर अप्रतिम चव. तर तुम्ही भरपूर खाणार, एक खाली तर तुम्हाला थांबावंसं वाटणार नाही, एवढी टेस्टी लागते ही. आणि प्रवासामध्ये कुठं तुम्ही 10-12 दिवस अशी टिकणारी आपली कोथिंबीर पापडी आहे. एकदम अशी खमंग आणि खुसखुशीत होते, चवदार आपली. बघू शकताय मस्त असा कलर येईपर्यंत अशी मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळवायची आहे. बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे. तळवताना गॅस एकदम असं फुल गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने सगळे मी असं तळून घेते. मस्त छान असा कलर आलेला आहे, सुगंध घरभर पसरलेला आहे. एकदम असा टेस्टी आपल्या कोथिंबीर पापडी तयार होत आहे. तर याच पद्धतीने आता मी सगळे असे हे तळून घेते. अजिबात तेलकटपणा अजिबात पुरीला नाही. बघू शकताय पापडीला तर एकदम अशा कोरड्या झालेल्या आहेत. तेलातून बाहेर काढले की एकदम अशा कोरड्या झालेल्या आहे. अजिबात तेल राहिलेलं नाही याला कुठेही. तुम्ही जर हे बनवली तर स्टोअर करण्याआधीच आपली संपणारी ही पापडी आपली एकदम अशी खुसखुशीत आणि खमंग. तर आपली बघू शकताय मस्त अशी जिभेला चव नसेल. अधूनमधून तुम्ही कधीही बनवू शकता आणि 10-12 दिवस टिकणारी आहे. एकदम अशी खुसखुशीत
याच्यामध्ये आपण ना सोडा वापरलेला ना मैदा वापरलेला, एकदम पौष्टिक आपली कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे। तर मी तुम्हाला अशी मोडून पण दाखवते, तर बघू शकताय अगदी खुसखुशीत झालेली आहे। तर एक नाही मी 2-3 तुम्हाला असं मोडून दाखवलेली आहे। बघू शकताय मस्त छान अशी खुसखुशीत आपली कोथिंबीर पापडी तयार झालेली आहे। बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारी आपली कोथिंबीर पापडी तयार आहे। मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा कोथिंबीर पापडी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।